संपूर्ण देशाचं लक्ष हे 5व्या लॉकडाऊनकडे लागलं होतं. 4थं लॉकडाऊन आज संपलंय. आज 31 मे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला उद्देशून भाषण करतील आणि त्याच्यानंतर 5वं लॉकडाऊन कसं असेल असं सांगतील असं वाटलं होतं. मात्र कालच केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊन 5 जाहीर केलेलं आहे आणि संपूर्ण देशाला एक चांगली बातमी दिली. फक्त कंटेनमेंट झोन जे आहेत तिथेच हे 5वं लॉकडाऊन हे लागू असेल 30 जून पर्यंत. आणि जिथे कंटेनमेंट झोन नाही आहेत तिथे मात्र सर्व व्यवहार हे खुले असतील. 3 टप्प्यांमध्ये हळूहळू देश सुरू होईल. त्यांनी ते 3 टप्पे जाहीर केलेले आहेत. ते जर आपण बघितले म्हणजे कंटेनमेंट झोन वगळता लॉकडाऊन केलेले सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी केंद्राने आता 3 टप्पे जाहीर केलेले आहेत. बिघडलेली जी अर्थव्यवस्था आहे ती सुधारण्यासाठी आता देश पूर्णतः उघडण्यात आलेला आहे असं आपण समजूया. नंतर पहिला जो टप्पा आहे तो साधारणतः 8 जून पासून सुरू होईल. 24 मार्च पासून बंद असलेली ही जी सर्व धार्मिक स्थळं आहेत ती सगळी खुली होतील. पूजा अर्चा अटी शर्तींसह सुरू राहतील. म्हणजे आजचा लॉकडाऊनचा 69वा दिवस आहे आणि 77व्या दिवशी म्हणजे 8 जून रोजी जेव्हा 77 दिवस पूर्ण होतील त्या दिवशी सर्व धार्मिक स्थळं तिथे सुरू केली जातील. पूजा अर्चा तिथे सुरू होतील. शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन आणि उद्योगांच्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या 8 जून नंतर सुरू करण्यात येतील. म्हणजे जवळजवळ पूर्ण देश आता उघडण्यात आलेला आहे. लॉकडाऊनची भीती आता ही संपलेली आहे आणि सर्व व्यवहार हे सुरळीत सुरू होतील असं दिसतंय. रेस्टॉरंटमध्ये फक्त 50% ग्राहक एका वेळी जेवू शकतील आणि पर्यटन करणाऱ्या जे पर्यटक आहेत त्यांच्या संख्येवर ही मर्यादा घालण्यात येईल. म्हणजे काही अटी आणि शर्ती लागून पूर्ण देश हा उघडण्यात आलेला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये खरं तर हा टप्पा जुलै महिन्यात सुरू होईल. म्हणजे प्रत्येकाला एक आशा होती की 15 जून पर्यंत शाळा सुरू होतील. मात्र पालकांचा विरोध आणि संस्था चालकांच्या सूचना या सगळ्या गृहीत धरून आता हे सगळं जुलै महिन्यावर टाकलेलं आहे. जुलै महिन्यामध्ये हा दुसरा टप्पा अंमलात येईल. शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस जे सुरू करायचे असतील तर राज्य सरकारशी सल्लामसलत करून त्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात येईल आणि राज्य सरकारने संस्था चालकांशी आणि पालकांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात येईल. म्हणजे साधारणतः जुलै महिन्यामध्ये शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस हे सुरू होतील. आणि तिसरा टप्पा आहे तो कधी सुरू होईल सांगता येत नाही. कारण कोरोनाची जी वाढ आहे ती लक्षात घेऊन एकंदरीत देशातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन तिसरा टप्पा हा सुरू होईल. आणि त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मेट्रो रेल्वे, चित्रपटगृह, जिम्स, जलतरण तलाव, पार्क, नाट्यगृह, बार, सभागृह आणि गर्दीची ठिकाणे ही सुरू करण्यात येईल. आमच्या अंदाजाप्रमाणे याला साधारणतः डिसेंबर उजाडेल. म्हणजे डिसेंबर पर्यंत पूर्ण देश नेहमी प्रमाणे हा कार्यरत राहील. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता पासाची गरज लागणार नाही. ते सहज आपल्याला प्रवास करता येईल. कुठलाही पास म्हणजे आतापर्यंत जे पास लागत होता तो पासाची आता गरज नाहीये. कोणी कुठेही जाऊ शकतं देशभरामध्ये. आणि या संदर्भातले जे अधिकार आहेत ते राज्यांना देण्यात आलेले आहेत. म्हणजे केंद्र सरकारने जाहीर केले की राज्यांनी या बाबतीत निर्णय घ्यावा. मात्र राज्याअंतर्गत किंवा राज्याच्या बाहेर जायला आता पास लागणार नाही. आंतरराज्य मालवाहतुकीसाठी पूर्णतः परवानगी देण्यात आलेली आहे. तिथे कुठेही पासची गरज आहे किंवा परवानगीची गरज आहे असं त्यांनी म्हटलेलं नाही. जूनमध्ये शाळा उघडतील अशी जी चर्चा होती ती आता फोल ठरलेली आहे. शाळा ह्या जुलैमध्येच सुरू केल्या जातील. आता एक कंटेनमेंट झोन जे सांगितलं आहे, कंटेनमेंट झोनमध्ये फक्त 30 जून पर्यंत हे लॉकडाऊन असेल. आता कंटेनमेंट झोन जे जाहीर करण्याचा जो अधिकार आहे तो आता जिल्हा प्रशासनाला दिला आहे. म्हणजे जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी ठरवतील की कुठे कंटेनमेंट झोन हा जाहीर करायचा. जिथे पेशंट वाढतील तिथे कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात येईल. मात्र केंद्राच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या सूचनांच्या अधीन राहून हे कंटेनमेंट झोन जाहीर करायचे आहेत. या झोनमध्ये अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असेल. वैद्यकीय आणीबाणी असली तरच बाहेर जाता येईल. नाही तर कंटेनमेंट झोनमध्ये आता मोठ्या प्रमाणावर निर्बंध लावण्यात येणार आहेत. आणि एकूण देशभरामध्ये 13 शहर अशी आहेत की त्याच्यामध्ये देशभरातले 77% पेशंट्स रुग्ण हे त्या 13 शहरांमध्ये.
आणि त्या 13 शहरांमध्ये कंटेनमेंट झोन लागू केलेला आहे. ही 13 शहरं वगळता बाकीच्या ठिकाणी सगळे व्यवहार हे सुरळीत सुरू होतील असं दिसतंय. तर शहरांची नावं अशी आहेत, त्याच्यामध्ये मुंबई आहे, ठाणे, पुणे, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, कलकत्ता, हावडा, इंदोर, जयपूर, जोधपूर आणि चेंगलपट्टू ही सगळी जी शहर आहेत ही 30 जून पर्यंत तिथे लॉकडाऊन हे निर्धारित करण्यात आलेलं आहे. आणि हे जे कंटेनमेंट झोन आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आता निर्बंध लावण्यात येणार आहेत. लोकल सेवा सुरू कराव्यात असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की सरकारी जे कर्मचारी आहेत, खाजगी कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठी लोकल सेवा सुरू करण्याच्या परवानगी द्या असं त्यांनी केंद्राला विनंती केली होती. तर त्याच्या बाबतीतला जो निर्णय आहे तो आतापर्यंत झालेला नाही. मात्र दुसरा एक निर्णय झालाय तो म्हणजे रात्रीचं जे संचारबंदी आहे, रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी ही लागू असेल. रस्त्यावर फिरण्यास किंवा प्रवास करण्यास बंधनं असतील. रात्री 9 ते 5 ही संचारबंदी ही सर्वत्र लागू असणार आहे. आणि बाहेर फिरताना मास्क आणि सामाजिक अंतर हे पाळणं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे. हे लॉकडाऊन उठवल्यानंतरही कोरोना व्हायरस संपला अशातला भाग नाही आहे. कोरोना आहेच, मात्र कोरोनाच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांना काळजी घ्यायची आहे आणि म्हणून केंद्राने मार्गदर्शक तत्वही जाहीर केलेले आहेत. आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केंद्रीय गृह सचिवांकडे या संबंधितलं पत्र दिलं होतं आणि ते पत्र आता सगळ्या राज्यांकडे पाठवण्यात आलेले आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या सूचना आहेत की मास्क वापरा, अंतर पाळा, जिथे रुग्ण सापडतील तिथे कंटेनमेंट झोन जाहीर करा. म्हणजे आता सगळ्यांनी काळजी घ्यायची की आपल्या भागामध्ये रुग्ण सापडणार नाहीत याची जर काळजी घेतली तर आपल्याकडे कंटेनमेंट झोन जाहीर होणार नाही, आपल्यावर बंधनं लागणार नाहीत. आता कंटेनमेंट झोनच्या बाहेरील बफर झोन ठरवण्याचे अधिकार हे राज्यांना देण्यात आलेले आहेत. आणि जिथे नव्याने रुग्ण मिळतील तिथे हे निर्बंध लादण्यात येणार आहेत. पुन्हा एकदा सांगतोय, मंदिर, मशीद आणि सगळे प्रार्थना स्थळं जी आहेत ती 8 जून पासून सुरू होणार आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल 8 जून पासून सुरू होतील. सर्व गोष्टींसाठी आरोग्य विभाग ही एक नियमावली जाहीर करेल आणि त्या नियमाप्रमाणे सगळ्यांना वागावं लागणार आहे. शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांचा निर्णय जुलै 2020 मध्ये घेणार आहे. राज्य सरकार, शैक्षणिक संस्था आणि पालकांचं चर्चा करून केंद्राला कळवलं जाईल आणि त्याच्यानंतर निर्णय घेतला जाईल. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासादरम्यान तोंडावर मास्क आणि किंवा कापड काहीतरी बांधणं हे गरजेचं आहे. लॉकडाऊन कंटेनमेंट झोनमध्ये 30 जून पर्यंत कुठलेही हालचाल तुम्हाला करता येणार नाही. जे निर्बंध लागू आहेत ते कुठेही उठवले जाणार नाहीत. कंटेनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असेल. लोकांच्या आत बाहेर जाण्यावर निर्बंध असतील. कंटेनमेंट झोनच्या बाहेर बफर झोन आखण्याचा निर्णय राज्य सरकार घेतील. बफर झोनमध्ये आवश्यक ते निर्बंध राज्य सरकार हे घालू शकतात. सार्वजनिक ठिकाणी 6 फूट अंतर राखणं हे बंधनकारक आहे. दुकानांमध्ये हे अंतर राखण्याची जबाबदारी दुकानदारांची आणि एकाच वेळी 5 लोकांनाच फक्त दुकानामध्ये प्रवेश द्यायचा आहे. लग्न समारंभामध्ये 50 लोकांनाच बोलवता येईल. अंत्यसंस्कारासाठी फक्त 20 लोकांना बोलवता येईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावर राज्य सरकार दंड आकारतील. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू खाण्यावर पूर्णतः बंदी असेल. शक्य असेल तर घरूनच काम करा असंही सांगण्यात आलेलं आहे. एकाच वेळी ऑफिसात किंवा दुकानात किंवा कारखान्यात गर्दी होऊ नये म्हणून तासांनुसार माणसांचं विकेंद्रीकरण करावं असंही सांगण्यात आलेलं आहे. रात्रीची कर्फ्यूची वेळ ही 9 ते सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत असेल. राजकीय, सांस्कृतिक आणि इतर कोणत्याही स्वरूपाच्या कार्यक्रमांना परवानगी नाही. जिथे गर्दी जमेल अशा कुठल्याही कार्यक्रमांना आतापर्यंत परवानगी देणार नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस हे सुरू करण्याबाबत राज्य सरकारशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. आता जवळजवळ पूर्णतः देश खुला होतोय. जी बंधनं होती, जे निर्बंध होते ते कंटेनमेंट झोन वगळता हटवण्यात आलेले आहे. आणि म्हणून आता प्रत्येकाने आपापली काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना वाढतोय, कोरोनाचे रुग्ण रोज मिळत आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला सर्वांना जर काळजी घेता आली नाही तर आपल्या आरोग्याचं काहीही खरं नाही. आतापर्यंत लॉकडाऊनमध्ये सर्व बंधनं आपण पाळत होतो. आता हे लॉकडाऊन संपल्यानंतरही आपण सगळ्यांनी बंधनं पाळणं गरजेचं आहे.